नमस्कार. आजचे 12 राशीचे साप्ताहिक राशी भविष्य. मेष राशी. राशी भविष्यानुसार या राशीसाठी हा आठवडा काही लोकांसाठी चांगले तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. या आठवड्यात तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही. या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे. या राशीचे साप्ताहिक राशी भविष्य जाणून घ्या. या आठवड्यात नशीब आणि परिस्थिती तुमच्यासाठी उत्कृष्ट काळ निर्माण करत आहे. तणाव निर्माण करणाऱ्या गोष्टींकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन बदलल्याने तुम्हाला उत्साही वाटेल आणि कामावर लक्ष केंद्रित कराल. मोठे लक्ष्य गाठायचे असेल तर वर्तमानात सुधारणा करावी लागेल. मित्रांसोबतचे बदलते नाते समजण्यास वेळ लागेल. व्यस्ततेमुळे नात्यात गैरसमज वाढू शकतात. कुटुंबातील कोणाला त्रास होणार नाही याची काळजी घ्या. या आठवड्यात करिअर बाबत बोलायचे झाले तर या नवीन आठवड्यात नोकरी व्यवसायात प्रगतीसाठी नवीन संधींवर लक्ष ठेवा. नवीन आठवड्यात व्यावसायिक जीवनात आव्हानं वाढतील. व्यवसायात चढउतार येतील. टीमवर्कवर लक्ष केंद्रित करा. संयम राखा. आव्हानात्मक काम हाताळण्यासाठी वरिष्ठांची मदत घ्या. या आठवड्यात आर्थिक बाबतीत बोलायचे झाले तर या आठवड्यात तुम्हाला उत्पन्नाचे नवे स्रोत मिळतील. दीर्घकाळापासून थकीत असलेले पैसे परत मिळतील. व्यावसायिकांना व्यवसाय वाढवण्यासाठी अनेक ठिकाणाहून निधी मिळेल. आर्थिक सल्लागाराकडून सल्ला घेण्याचा विचार करा. या आठवड्यात लव्ह लाईफ बद्दल बोलायचे झाले तर या राशीच्या लोकांसाठी लव्ह लाईफमध्ये किरकोळ समस्या येतील. तुमच्या प्रियकरासोबत डेटवर जा. एकत्र चांगला वेळ घालवा. पण भूतकाळातील गोष्टींमुळे नात्यातील अडचणी वाढू देऊ नका. तुमच्या जोडीदाराला पर्सनल स्पेस द्या. तुमचे विचार जोडीदारावर लादू नका. या आठवड्यात आरोग्याबाबत बोलायचे झाले तर या आठवड्यात तुमचं आरोग्य सामान्य राहील. तरी महिलांना स्त्री रोग किंवा तापाशी संबंधित आजार होतील. काही लोकांना अल्सरची समस्या जाणवेल. तुम्ही भरपूर पाणी प्या आणि प्रथिनेयुक्त पदार्थ खा. या आठवड्याचा उपाय, संपूर्ण आठवडा नियमित श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा. वृषभ राशी. राशी भविष्यानुसार हा आठवडा काही लोकांसाठी चांगले तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. या आठवड्यात तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही. आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात. या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे. या राशीचे साप्ताहिक राशी भविष्य जाणून घ्या. या राशीसाठी हा आठवडा खूप चांगला असणार आहे. मनातील भीती काढून टाकणे महत्त्वाचे आहे. जोपर्यंत तुम्ही स्वतःच्या बळावर समस्येला तोंड देत नाही तोपर्यंत स्वतःच्या क्षमता समजून घेणे शक्य नाही. कुटुंबातील सदस्य तुमच्या चुका माफ करतील. या आठवड्यात तुमच्या जबाबदाऱ्या नीट समजून घ्या आणि त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. विचार करण्यापेक्षा कृतीवर अधिक भर देण्याची गरज आहे. या आठवड्यात करिअर बाबत बोलायचे झाले तर या आठवड्यात कामाच्या ठिकाणी तुम्हाला अनेक नवीन योजनांवर काम करण्याची संधी मिळेल. याचा तुम्ही लाभ घेणं गरजेचं आहे. तसेच कामाच्या बाबतीत तुमचा सकारात्मक दृष्टिकोन फार गरजेचा आहे. या आठवड्यात आर्थिक बाबतीत बोलायचे झाले तर या राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती फार चांगली असणार आहे. त्यामुळे पैशांच्या बाबतीत कोणतीच चिंता करण्याची गरज नाही. तसेच या आठवड्यात तुम्ही घर, वाहन, प्रॉपर्टी खरेदी करू इच्छित असाल तर याचा तुम्हाला भविष्यात चांगला लाभ मिळेल. या आठवड्यात लव्ह लाईफ बद्दल बोलायचे झाले तर या आठवड्यात कोणत्याच वादविवादात पडू नका. अन्यथा याचा तुमच्या नात्यावर फार वाईट परिणाम होऊ शकतो. तसेच तुमच्या पार्टनरला काय हवं
त्यांची गरज काय या गोष्टीकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करा. नात्यात पार्टनरला स्पेस देण्याचा प्रयत्न करा. जर सतत मतभेद होत असतील तर ते शांत करण्याचा प्रयत्न करा. एकमेकांची काळजी घेतली तरच नातं टिकून राहील. या आठवड्यात आरोग्याबाबत बोलायचे झाले तर या नवीन आठवड्यात ज्या स्त्रियांना सांधेदुखीचा त्रास आहे त्यांनी वेळोवेळी डॉक्टरांकडे जाऊन उपचार घेणं गरजेचं आहे. अन्यथा तुमचा त्रास आणखी वाढू शकतो. या आठवड्याचा उपाय: संपूर्ण आठवडा नियमित हनुमान चालीसाचे पठण करा. मिथुन राशी. या राशीच्या लोकांसाठी आर्थिकदृष्ट्या हा आठवडा चांगला असणार आहे. या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे. या राशीचे साप्ताहिक राशी भविष्य जाणून घ्या. या आठवड्याच्या सुरुवातीला महत्त्वाची कामे पूर्ण होतील. या संपूर्ण आठवड्यात आपल्या क्षमतेपेक्षा जास्त खर्च होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. कुटुंबातील सदस्यांशी मानसिक संपर्क साधणे शक्य होईल. जुन्या चुका पुन्हा होणार नाहीत हे लक्षात ठेवा. या आठवड्यात करिअर बाबत बोलायचे झाले तर तुमची कामातील कौशल्य तुमच्या वरिष्ठांचं लक्ष वेधून घेतील. तुमचे नेतृत्व कौशल्य तुम्हाला यशाच्या शिखरावर नेतील. तुमच्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करा आणि तुमच्या महत्त्वाकांक्षा साध्य करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करा. या आठवड्यात आर्थिक बाबतीत बोलायचे झाले तर या आठवड्यात तुम्हाला आर्थिक बाबींमध्ये सावधगिरी बाळगावी लागेल. क्षुल्लक खरेदी करण्याचा मोह तुम्हाला होऊ शकतो. तुमचं बजेट सेट करावं लागेल आणि त्यानुसारच तुमचे खर्च नियंत्रित करावे लागतील. काही खर्चांचा पुनर्विचार करण्यासाठी ही चांगली वेळ आहे. या आठवड्यात लव्ह लाईफ बद्दल बोलायचे झाले तर या आठवड्यात तुमची लव्ह लाईफ एक रोमांचक वळण घेऊ शकते. तुम्हाला तुमच्या भावना अधिक मोकळेपणाने मांडता येतील. तुमच्या जोडीदारासोबत घट्ट भावनिक बंध निर्माण होतील. या आठवड्यात आरोग्याबाबत बोलायचे झाले तर या आठवड्यात तुमच्या ऊर्जेत चढउतार जाणवू शकतो. योगासन किंवा सकाळी शुद्ध हवेत चालायला जा. यामुळे तुम्हाला तुमचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य राखण्यात मदत होऊ शकते. पुरेशी विश्रांती घेणं तुमच्यासाठी फायद्याचं ठरू शकतं. या आठवड्याचा उपाय: संपूर्ण आठवडा नियमित बजरंग बाणचे पठण करा. कर्क राशी. या आठवड्यात तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही. आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल. या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे. या राशीचे साप्ताहिक राशी भविष्य जाणून घ्या. या आठवड्यात या राशीचे लोकांमध्ये आनंद कायम राहील. तुमच्या अपेक्षा मर्यादित ठेवा. वर्तमानावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करेल. बहुतांश गोष्टींमध्ये यश मिळाल्याने सकारात्मकता कायम राहील. तुम्ही तुमच्या ध्येयापासून दूर जात आहात याकडेही लक्ष द्या. तुमचे नुकसान होऊ शकते. भविष्यातील यश मिळविण्यासाठी कठोर परिश्रम करा. या आठवड्यात करिअर बाबत बोलायचे झाले तर या नवीन आठवड्यात कामावर नवीन असाइनमेंट घेताना काळजी घ्या. तुम्हाला ध्येय साध्य करणं खूप कठीण वाटेल आणि ते साध्य करण्यासाठी तुम्हाला अधिक कष्ट करावे लागतील. तुम्हाला नवीन नोकरीच्या संधी देखील मिळतील. या आठवड्यात आर्थिक बाबतीत बोलायचे झाले तर या आठवड्यात येत्या 7 दिवसांत तुम्हाला अनेक स्रोतांकडून पैसे येतील. तुमची अनेक प्रलंबित उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी तुम्ही तयार असाल. तुम्ही नवीन मालमत्ता किंवा वाहन खरेदी करू शकता. व्यावसायिकांना गुंतवणुकीसाठी चांगले स्रोत मिळतील, पण सर्व अभ्यास करूनच गुंतवणूक करा. या आठवड्यात लव्ह लाईफ बद्दल बोलायचे झाले तर या आठवड्यात तुमच्या नात्याला महत्त्व द्या आणि तुमच्या प्रियकराचे लाडही करा. तुम्ही रोमॅन्टिक व्हकेशन किंवा प्रियकराला सरप्राईज गिफ्टची योजना करू शकता. तुम्ही तुमच्या प्रियकराची ओळख पालकांशी करून देऊ शकता, जेणेकरून नात्याला त्यांची मान्यता मिळेल.
तुमच्या जोडीदारासोबत जास्तीत जास्त वेळ घालवा आणि तुमचं नातं अधिक घट्ट करा. या आठवड्यात आरोग्याबाबत बोलायचे झाले तर या आठवड्यात सुदैवाने या आठवड्यात तुम्ही निरोगी राहाल. महिलांना सर्व आजारांपासून आराम मिळेल. तुम्हाला तुमच्या खाण्याच्या सवयींची काळजी घ्यावी लागेल. या आठवड्याचा उपाय संपूर्ण आठवडा नियमित नारायण कवच पठण केल्यास खूप फायदा होईल. सिंह राशी. हा आठवडा काही लोकांसाठी चांगले तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. या आठवड्यात तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही. आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावं लागेल. या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे. या राशीचे साप्ताहिक राशी भविष्य जाणून घ्या. या आठवड्यात या राशीच्या लोकांना या आठवड्यात सावध राहावे लागणार आहे. वेळेत काम पूर्ण करण्याचा दबाव तुमच्यावर राहील. तरुण वर्ग मौजमजेत आपला वेळ घालवतील. प्रेम संबंध सुधारतील. वैवाहिक जीवन आनंदी राहील. या आठवड्यात करिअर बाबत बोलायचे झाले तर या राशीच्या लोकांना हा आठवडा नोकरी व्यवसायात प्रगतीसाठी नवीन संधींवर लक्ष ठेवा. नवीन आठवड्यात व्यावसायिक जीवनात आव्हानं वाढतील. व्यवसायात चढउतार येतील. टीमवर्कवर लक्ष केंद्रित करा. संयम राखा. आव्हानात्मक कामं हाताळण्यासाठी वरिष्ठांची मदत घ्या. या आठवड्यात आर्थिक बाबतीत बोलायचे झाले तर या आठवड्यात तुम्हाला उत्पन्नाचे नवे स्रोत मिळतील. दीर्घकाळापासून थकीत असलेले पैसे परत मिळतील. व्यावसायिकांना व्यवसाय वाढवण्यासाठी अनेक ठिकाणाहून निधी मिळेल. या आठवड्यात लव्ह लाईफ बद्दल बोलायचे झाले तर या आठवड्यात भूतकाळातील गोष्टींमुळे नात्यातील अडचणी वाढू देऊ नका. तुमच्या जोडीदाराला पर्सनल स्पेस द्या. तुमचे विचार जोडीदारावर लादू नका. या आठवड्यात आरोग्याबाबत बोलायचे झाले तर या राशीच्या लोकांनी या आठवड्यात तुमचं आरोग्य सामान्य राहील. तरी महिलांना स्त्री रोग किंवा तापाशी संबंधित आजार होतील. काही लोकांना अल्सरची समस्या जाणवेल. तुम्ही भरपूर पाणी प्या आणि प्रथिनेयुक्त पदार्थ खा. या आठवड्याचा उपाय संपूर्ण आठवडा नियमित श्री स्वामी समर्थ मंत्रचे पठण करा. कन्या राशी. या आठवड्यात तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात. या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे. या राशीचे साप्ताहिक राशी भविष्य जाणून घ्या. या आठवड्यात तुमच्या कामामुळे तुमच्याशी संबंधित लोकांना प्रेरणा मिळेल. तुमच्यासाठी कुटुंबातील सदस्यांचा आदर आणि सन्मान वाढेल. महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी तुमचे मत जाणून घेतले जाईल. कुटुंबातील सदस्यांकडे कल राहील. जीवनात संतुलन राखून पुढे जाण्याचा प्रयत्न करा. वैयक्तिक जीवनात सुधारणा होईल. जुन्या चुकांचा प्रभाव आयुष्यातून निघून जाईल. या आठवड्यात करिअर बाबतीत बोलायचे झाले तर या राशीच्या लोकांसाठी या आठवड्यात नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ तुमच्या क्षमतेवर शंका घेऊ शकतात. आपल्या कामाशी प्रामाणिक रहा. वरिष्ठांसोबतचं नातं जपून ठेवा. तुमची कामगिरी अपेक्षेप्रमाणे नसेल आणि त्यामुळे किरकोळ समस्या निर्माण होऊ शकतात. या आठवड्यात आर्थिक बाबतीत बोलायचे झाले तर या आठवड्यात तुम्ही नवीन आठवड्यात धार्मिक कार्यासाठी पैसे दान करू शकता. व्यावसायिकांना व्यवसाय वाढवण्याच्या नवीन संधी मिळतील. तुम्ही व्यवसाय आणि शेअर्स खरेदी करण्याचाही विचार करू शकता, पण लक्षात ठेवा की तुम्ही कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी एखाद्या तज्ज्ञाची मदत घ्यावी किंवा मार्केट रिसर्च करावं. या आठवड्यात लव्ह लाईफ बद्दल बोलायचे झाले तर या आठवड्यात काही जणांच्या प्रेमसंबंधांमध्ये छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद होतील. आठवड्याचे शेवटचे दिवस प्रत्येक समस्येचं निराकरण करण्यासाठी चांगले असतील.
तुमच्या प्रेमसंबंधांना तुमच्या पालकांकडून मान्यता मिळेल आणि तुम्ही ते पुढे नेण्याची योजना देखील करू शकता. या आठवड्यात आरोग्याबाबत बोलायचे झाले तर नवीन आठवड्यात तुम्हाला आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे. महिलांचा रक्तदाब वाढू शकतो किंवा श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. या आठवड्यात तेलकट आणि मसालेदार पदार्थांचं सेवन कमी करा. या आठवड्याचा उपाय: संपूर्ण आठवडा नियमित बजरंग बाण आणि हनुमान चालीसाचे पठण करा. तुळ राशी. हा आठवडा काही लोकांसाठी चांगले तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. या आठवड्यात तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? या राशीचे साप्ताहिक राशी भविष्य जाणून घ्या. या आठवड्यात तुमच्या जीवनशैलीत बदल करण्याची हीच योग्य वेळ आहे. तुम्ही आत्मविश्वासाने भरलेले अनुभवाल. काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिरिक्त कामातूनही दिलासा मिळेल. तुमच्या कुटुंबासाठी तुमचे योगदानही कायम राहील. स्थलांतराशी संबंधित योजना तयार होऊ शकतात. या आठवड्यात करिअर बाबत बोलायचे झाले तर या नवीन आठवड्यात तुम्हाला नवीन नोकरीच्या संधी मिळतील, ज्यामुळे तुम्हाला तुमची क्षमता सिद्ध करण्याची संधी मिळेल. ज्या लोकांच्या नोकरीच्या मुलाखती नियोजित आहेत ते त्याच्या निकालाबद्दल तणावमुक्त राहू शकतात. तुम्ही कामावर नीट काम करा. या आठवड्यात आर्थिक बाबतीत बोलायचे झाले तर या आठवड्यात आर्थिक आव्हानांना तोंड देण्यासाठी योग्य आर्थिक नियोजन बनवा. प्रदीर्घ प्रलंबित थकबाकी भरण्यासाठी तुम्हाला पैसे वाचवावे लागतील. तुमची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी तुम्ही योग्य योजना आखणं गरजेचं आहे. या आठवड्यात लव्ह लाईफ बद्दल बोलायचे झाले तर या आठवड्यात तुमची लव्ह लाईफ चांगली असेल. जोडीदारासोबतच्या नात्यात प्रेम आणि रोमांस वाढेल. तुमच्या जोडीदाराच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा. जे लोक रिलेशनशिपमध्ये आहेत त्यांनी आपल्या जोडीदारासोबत जास्त वेळ घालवला पाहिजे आणि मनमोकळेपणाने बोलून नातं अधिक घट्ट करण्याचा प्रयत्न करा. या आठवड्यात आरोग्याबाबत बोलायचे झाले तर या नवीन आठवड्यात तुमच्या दैनंदिन जीवनात काही शारीरिक हालचालींचा समावेश करा. फिरायला जा, व्यायामशाळेत जा किंवा घरीच व्यायाम करून पहा. सकस आहार घ्या आणि मानसिक आरोग्याकडेही लक्ष द्या. या आठवड्याचा उपाय: संपूर्ण आठवडा नियमित हनुमान चालीसाचे पठण करा. वृश्चिक राशी. या आठवड्यात तुमच्या राशीला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? या राशीचे साप्ताहिक राशी भविष्य जाणून घ्या. या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा शुभ आणि लाभाचा ठरणार आहे. ग्रहांची स्थिती अनुकूल राहील. तुमची सर्व नियोजित कामे वेळेवर पूर्ण होताना दिसतील. पैशाच्या व्यवहाराशी संबंधित बाबींमध्येही शुभ राहील. मुलांच्या शिक्षणाशी संबंधित काही फायदेशीर योजना आखल्या जातील. यामुळे मुलांचा आत्मविश्वासही वाढेल. या आठवड्यात करिअर बाबतीत बोलायचे झाले तर या राशीच्या लोकांना पर्सनल आयुष्यात सुरू असलेल्या तणावाचा परिणाम तुमच्या प्रोफेशनल लाईफवर देखील पडण्याची शक्यता आहे. यासाठी तुम्ही दोन्हीमध्ये बॅलन्स ठेवण्याचा प्रयत्न करा. तसेच या आठवड्यात तुम्ही केलेल्या मेहनतीचं फळ अनेकदा तुम्हाला मिळणारही नाही. पण यासाठी तुमच्यामध्ये संयम असणं गरजेचं आहे. यासाठी कोणताही निर्णय घाई गडबडीत घेऊ नका. या आठवड्यात आर्थिक बाबतीत बोलायचे झाले तर या आठवड्यात या राशीच्या लोकांना आठवड्याच्या सुरुवातीला पैशांशी संबंधित काही कुरघोडी जाणवू शकतात. यासाठी पैशांचा तुम्ही जपून वापर करणं गरजेचं आहे. जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर योग्य ठिकाणी करा.
जर तुम्हाला पार्टनरशिपमध्ये व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही सुरू करू शकता। या आठवड्यात लव्ह लाईफ बद्दल बोलायचे झाले तर या आठवड्यात तुम्ही तुमच्या पार्टनरच्या बोलण्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे। जर तुम्ही दुर्लक्ष केलं तर तुमच्यात वादविवाद होऊ शकतात। तसेच वैवाहिक जीवन तुमचं आनंदी असेल। पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफमध्ये तुम्हाला तुमच्या पार्टनरचा चांगला सपोर्ट मिळेल। या आठवड्यात आरोग्याबाबत बोलायचे झाले तर या आठवड्यात तुमच्यासाठी आरोग्याच्या दृष्टीने फार चांगला असणार आहे। तुमचं आरोग्य एकदम ठणठणीत असणार आहे, त्यामुळे आरोग्याची चिंता करण्याची गरज नाही। या आठवड्याचा उपाय संपूर्ण आठवडा नियमित श्री विष्णू सहस्त्रनामाच्या स्तोत्राचे पाठ करा। धनु राशी, हा आठवडा काही लोकांसाठी चांगले तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो। या आठवड्यात तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही, आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात। या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे। या राशीचे साप्ताहिक राशी भविष्य जाणून घ्या। या आठवड्यात वेळ खूप महत्त्वाची आणि फायदेशीर परिस्थिती निर्माण करत आहे। त्याला पूर्ण पाठिंबा द्या। आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी हळूहळू प्रयत्न करत राहा। मित्रांसोबतचे संबंध सुधारतील। कुटुंबातील सदस्यांबद्दल द्वेष ठेवू नका। ज्या गोष्टी तुम्हाला कमकुवत बनवत आहेत त्यांचा तुमच्या जीवनावर कोणताही परिणाम होणार नाही। भविष्याशी संबंधित प्रत्येक गोष्टीचा खोलवर विचार करा। या आठवड्यात तुम्हाला तुमची कार्यक्षमता आणि कौशल्ये दोन्ही सिद्ध करणे आवश्यक आहे। प्रत्येक बाबतीत आपण स्वतःला कसे चांगले बनवू शकतो याकडे लक्ष देणे महत्त्वाचे ठरेल। कुटुंबाशी संबंधित नाराजी वाढू शकते, ज्यामुळे मानसिक त्रास होईल, परंतु कोणत्या व्यक्तीकडून कोणती अपेक्षा ठेवायची हे देखील स्पष्ट होईल। या आठवड्यात करिअर बाबतीत बोलायचे झाले तर या आठवड्यात या राशीच्या लोकांना त्यांच्या धोरणात्मक विचारांचा वापर करून व्यवसायात पुढे जाण्याची संधी मिळेल। या काळात तुमच्यातील नेतृत्व गुण उपयुक्त ठरतील। नोकरी व्यवसायात प्रगतीच्या संधी प्राप्त होतील। व्यवसायासाठी भागीदार शोधत असाल तर जपून निर्णय घ्या। या आठवड्यात आर्थिक बाबतीत बोलायचे झाले तर या राशीच्या लोकांना या आठवड्यात आर्थिक वाढीच्या संधी प्राप्त होतील। भूतकाळात केलेल्या शहाणपणाच्या गुंतवणुकीमुळे चांगला परतावा मिळू शकतो। नवीन आर्थिक योजनेचा विचार करा। चांगल्या भविष्यासाठी पैशांचं संपूर्ण नियोजन आवश्यक आहे। तुम्ही अनावश्यक खर्च टाळला पाहिजे। या आठवड्यात लव्ह लाईफ बद्दल बोलायचे झाले तर या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा रोमांसने भरलेला असेल। अविवाहित लोक एखाद्या खास व्यक्तीकडे आकर्षित होऊ शकतात। जे लोक आधीच नातेसंबंधात आहेत ते त्यांच्या प्रियकराला समजून घेण्याचा प्रयत्न करतील। नात्यात संभाषण हे महत्त्वाचं आहे। तुमच्या भावना आणि इच्छा उघडपणे व्यक्त करा। या आठवड्यात आरोग्याबाबत बोलायचे झाले तर या आठवड्यात तुम्हाला छोट्या मोठ्या आरोग्याच्या तक्रारी भासू शकतात। वातावरणातील बदलांमुळे तुम्हाला ताप, सर्दी आणि खोकला देखील जाणवू शकतो। मात्र वेळीच तुम्ही लक्ष दिलं नाही तर तुमचा आजार वाढण्याची शक्यता आहे। या आठवड्याचा उपाय संपूर्ण आठवडा नियमित हनुमानाला मूग आणि उडीद पिठाचा दिवा लावा। मकर राशी, या आठवड्यात तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात। या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे। या राशीचे साप्ताहिक राशी भविष्य जाणून घ्या। या आठवड्यात तुम्हाला तुमच्या संसाधनांचा वापर करून नफा कमवावा लागेल। काही गोष्टींमुळे अहंकार वाढेल। शांतता राखा आणि तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करा। इतरांशी नकारात्मक वागू नका। काळजी टाळा।
कोणत्याही प्रकारच्या विवाद किंवा समस्यांपासून स्वतःला दूर ठेवा. आज फक्त कामावर लक्ष केंद्रित करा. या आठवड्यात नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर या आठवड्यात नोकरी व्यवसायात प्रगतीसाठी नवीन संधींवर लक्ष ठेवा. या काळात तुम्हाला कर्मावर विश्वास ठेवावा लागेल. तुम्हाला व्यवसायात यश मिळेल. नोकरी करणारे मीटिंगमध्ये अपेक्षा पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल. आर्थिक बाबतीत या आठवड्यात बोलायचे तर या आठवड्यात जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल. तुमच्याकडे असलेल्या जुन्या देयकांची परतफेड करण्यासाठी पैसे हुशारीने वापरा. व्यावसायिकांना नफा होईल. नवीन काम सुरू करण्यासाठी आठवड्याचा शेवट चांगला आहे. लव्ह लाईफ बद्दल बोलायचे तर या आठवड्याच्या शेवटी तुम्ही लव्ह लाईफ मधील सर्व समस्या सोडवाल. तुमच्या जोडीदाराशी उद्धटपणे बोलू नका, यामुळे प्रियकर नाराज होऊ शकतो. तुमच्या जोडीदाराला पर्सनल स्पेस द्या. तुमचे विचार जोडीदारावर लादू नका. आरोग्याविषयी बोलायचे झाले तर या आठवड्यात या राशीच्या लोकांना मानसिक आणि शारीरिक आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची वेळ आहे. आरोग्याशी संबंधित कोणतीही मोठी समस्या तुम्हाला उद्भवणार नाही, परंतु काही वृद्धांना छातीशी संबंधित समस्या असू शकतात, ज्यासाठी त्यांना डॉक्टरांना भेट द्यावी लागेल. या आठवड्याचा उपाय: संपूर्ण आठवडा नियमित ओम नमः भगवते वासुदेवाय नमःचा जप करा. कुंभ राशी. या आठवड्यात तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? या राशीचे साप्ताहिक राशी भविष्य जाणून घ्या. हा आठवडा या राशीसाठी भाग्याचा ठरणार आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना अपेक्षित संधी मिळतील. कार्यरत असणाऱ्या लोकांची कामात बढती होईल. सरकारी कामातील अडथळे दूर होतील. व्यवसायात तुम्हाला अपेक्षित नफा मिळेल. प्रेमसंबंध दृढ होतील. मालमत्तेशी संबंधित वाद मिटेल. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल. वैवाहिक जीवन आनंदी असेल. या आठवड्यात करिअर बाबत बोलायचे झाले तर या आठवड्यात सुरुवातीला तुम्हाला नोकरी व्यवसायात हितचिंतकांकडून सहकार्य मिळेल. करिअर आणि व्यवसायात प्रगती होईल. या आठवड्याची सुरुवात व्यवसायाच्या दृष्टिकोनातून फलदायी ठरणार आहे. या काळात तुम्ही नवीन व्यवसायातही हात आजमावू शकता. या आठवड्यात आर्थिक बाबतीत बोलायचे झाले तर या राशीच्या लोकांना या आठवड्यात तुम्हाला कुटुंबातील शुभ कार्यांवर किंवा कुटुंबासोबत, मित्रांसोबत फिरायला गेल्यावर तुमच्या खिशातून जास्त पैसे खर्च करावे लागतील, ज्यामुळे तुमचं बजेट बिघडू शकतं. या आठवड्यात लव्ह लाईफ बद्दल बोलायचे झाले तर या आठवड्यात तुमचं लव्ह लाईफ चांगलं ठेवण्यासाठी तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या भावनांचा आदर केला पाहिजे. तुमच्या भावना आणि विचार जोडीदारावर लादू नका. तुमच्या जोडीदाराला काही पर्सनल स्पेस द्या. या आठवड्यात आरोग्याबाबत बोलायचे झाले तर या आठवड्यात तेलकट आणि मसालेदार पदार्थांचं सेवन टाळा. आपल्या आहारात हिरव्या भाज्या आणि फळांचा समावेश करा, अन्यथा आजार उद्भवू शकतात. या आठवड्याचा उपाय: संपूर्ण आठवडा हनुमानजींना तेलाचा दिवा लावावा. मीन राशी. हा आठवडा काही लोकांसाठी चांगले तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. या आठवड्यात तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? या राशीचे साप्ताहिक राशी भविष्य जाणून घ्या. या आठवड्यात तुम्हाला हे जाणवेल की परिस्थिती कशीही असली तरी तुमचे कर्तव्य बजावण्यावर भर द्यावा लागेल. जोपर्यंत तुम्ही जीवनात शिस्त निर्माण केली नाही, तोपर्यंत कोणत्याही समस्येवर उपाय शोधणे कठीण होईल.
सकारात्मकतेने काम करत राहिल्यास बरे होईल. या आठवड्यात करिअर बाबत बोलायचे झाले तर या राशीच्या लोकांचा नवीन आठवडा करिअरच्या दृष्टीने फार चांगला आणि प्रगतीचा असणार आहे. तुम्ही जे काम हाती घेतले त्यात तुमची प्रगती निश्चित आहे. विकासाच्या दृष्टीने तुमचा दृष्टिकोन देखील बदलत जाईल. या आठवड्यात आर्थिक बाबतीत बोलायचे झाले तर या राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती चांगली असणार आहे. या आठवड्यात तुम्हाला अचानक अनपेक्षित धनलाभ होऊ शकतो. या आठवड्यात लव्ह लाईफ बद्दल बोलायचे झाले तर या आठवड्यात तुमच्या आयुष्यात जोडीदाराचा सहभाग फार मोलाचा आणि महत्त्वाचा ठरणार आहे. तुमचे वैवाहिक संबंध खूप चांगले असतील. या आठवड्यात आरोग्याबाबत बोलायचे झाले तर या आठवड्यात तुम्ही ध्यान, योगा आणि व्यायाम या गोष्टींकडे खास लक्ष दिले पाहिजे. अन्यथा तुमची हाडं वयाआधीच कमकुवत होऊ शकतात. बदलत्या वातावरणानुसार तुमच्या जीवनशैलीतही बदल करायला शिका. या आठवड्याचा उपाय संपूर्ण आठवडा नियमित रोज ओम नमः शिवाय मंत्राचा 108 वेळा जप करा. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.